श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. चातुर्मास सुरू झालाय. जशी भगवान विष्णूंची सेवा तशी माता लक्ष्मीची सेवाही आपल्याला करायची आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर पण कुंकुमार्चन केलं तरी चालेल. कुंकुमार्चन करताना तुम्ही श्रीसूक्त किंवा माता लक्ष्मीचा मंत्र किंवा आपल्या कुळदेवीचा मंत्र असे म्हटलं तरीही चालेल. ह्या चातुर्मासात माता लक्ष्मी व आपल्या आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा केली तर ते खूप प्रसन्न होतात. कुंकुमार्चन म्हणजे काय? देवाच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला चिमूटभर कुंकू घेऊन अर्पण करायचं आहे. ज्यांच्याकडे श्रीयंत्र मूर्ती किंवा टाक नसेल त्यांनी सुपारी मांडून त्याच्यावर पण कुंकुमार्चन केलं तरी चालेल. येत्या 17 तारखेपासून ते 24 ऑगस्टपर्यंत शारदीय गुप्त नवरात्री आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची आहे. आपल्या कुटुंबावर किंवा गावावर कुठलंही अरिष्ट संकट येऊ नये म्हणून या नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे 1 किंवा 14 पाठ केले तर अतिशय उत्तम. आणि आई भगवतीची सेवा केलेली कधीही वाया जात नाही. आपल्या कुळाचा उद्धार करते. आपल्यावर आलेले संकट आई भगवती स्वतः घेते. आणि आपण आई भगवतीची सेवा का नाही करायची? बऱ्याच घरात अजूनही त्यांना आपली कुळदेवी माहीत नाही आहे. म्हणून महिलांनी 11 मंगळवार उपवास करावा आणि आपल्या आई भगवतीची प्रार्थना करायची. आपल्याला आपली आई भगवती स्वप्नात तरी दर्शन देतेच. श्री स्वामी समर्थ.